तर चला प्लीज विनंती आहे, चला टीम वेदन दिले पण हॅलो वैभव हे जरा घ्या ना बॅट्समनची नावं तुला सांगतो. अमृत बेलुशे, नॉन ला मानसिंग वाडकर गोलंदाजी मार्कवरतून येत आहेत. सचिन गोळे मांडवरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत. चला थोडस स्पीडअप ठेवा. पहिला चेंडू डिलिव्हर होतोय, लॉब केलाय, चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट. रिझन खाली, रिझन आहे 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार अमृत बेलोशे. मागच्या 2 मॅच आहेत ना, खरोखरच अतिशय दमदार खेळ केलाय अमृत बेलोशे यांच्या माध्यमातून. 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच त्यांच्या नावे आहेत. फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक हो खराब चेक. मित्रांनो, एका महत्वाच्या खेळाडूचा झेल तुम्ही अशा प्रकारचा टिपणार ना, तर खऱ्या अर्थाने नक्कीच तुम्ही मॅच मध्ये खूप मोठं नुकसान भोगणार आहात. कारण आतापर्यंतच्या मॅचेस झाल्या अमृत बेलोशे यांनी 100 सर्व मॅचेस खेळल्या होत्या. 100 मॅचेस खेळल्या होत्या अमृत, आणि त्यांचा झेल मात्र तुम्ही सोडलाय. आता मात्र पुढचा चेंडू बाल ऑफ केला, हवेमध्ये आहे, फटका. इथे मात्र झेलसाठी कोणताही प्रयत्न केला जात नाहीये प्रसाद बाडकर यांच्याकडून. दुसऱ्या धावेचा सहजरित्या प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावे बरोबर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. डॉट डिलिव्हरी डिक्लेअर आहे. यस, डी झोन आहे. डाऊन होत चालला बघा, या छोट्या नाही या असंच पाहिजे. बाहेरचे कुठे पण भेटते पेन्सिल सेल वाईट चेंडू. यस, बाईक वाला येताना ना 2 सेल आहे ना, माईकचे सेल, पेन्सिल सेल बघून जा. पेन्सिल छोटी साईज वाले, छोटी साईजचे 2 सेल. एक दाखवा त्यांना. केला जोरकस खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट खाली, रिझन आहे, मोठा चेस असेल, सी कॉर्नरचं क्षेत्ररक्षक जातील. मित्रांनो, बाहेर जात असताना नीट सांभाळून जा, कारण तो ब्लॅक पट्टा आहे ना खूप धोकादायक आहे. मी सातत्यानं प्रत्येक स्पर्धेने सांगत असतो की तो ब्लॅक पट्टा ना थोडासा पाठीमागे तुम्ही लावा, कारण मला वाटतं महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्यासाठी तो काळा पट्टा प्लीज सांभाळून आपण आउटफील्ड करत असताना. तर षटक क्रमांक 1 संपले. धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती विदाउट लॉस टीम श्रीनाथ 11 आपल्याला पाहायला मिळते.
बॉलर कोण नवीन डॉट होता आता वाईट आहे वाढवा पाहिजे. हो यष्टी रक्षक चुकी करताय. डी झोन मध्ये चेंडू जातोय. अमृत पेलुशे थोडस संत क्रिकेट पाहायला मिळते. जोश भर क्रिकेट नाहीये इथे. जोश भरला गेला पाहिजे. हो इथे मात्र पहा अतिशय दर्जेदार गोलंदाजी ठरलेल्या नियमानुसार म्हणजे काय तर प्लॅनिंग नुसार गोलंदाजी होते. इथे मात्र प्रसाद वाडकर यांच्या माध्यमातून थोडासा शॉर्ट पिच टाकला जातोय. थोडासा चेसच्या हिशोबाने खऱ्या अर्थानं छातीच्या लेबलला चेंडू काढण्याचा प्रयत्न. एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतिशय चांगला परंतु आता पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू मार्गस्थ होतोय. खूप मोठा चेस आहे. ओ हो इथे मात्र भाग्य का सहारा फलंदाजांसाठी म्हणेन कारण जवळजवळ अडवला होता. चेंडू क्रॉस करून पुढे गेले क्षेत्ररक्षक. म्हणजेच काय ते इथे मात्र 4 धावा लिहिल्या होत्यात नावे अमृत बेलुशे यांच्या म्हणायला हरकत नाहीये. 4 धाब्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 22 ऑन स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर मात्र मार्गस्थ असताना फटका फसलाय. लॉप केलाय चेंडू हवेमध्ये परंतु कंडिशन पाहता झेल होईल असं वाटत नाहीये. कारण तुम्ही चेंडूच्या लाईन पर्यंत यायला पाहिजे. क्रॉस द लाईन का घ्यायचा झेल हा मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही जर कॉन्फिडन्स भरा नसेल तर तुम्हाला छातीच्या लेवलला झेल टिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परंतु ते घडलं नाही. इथे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट झाली आहे. दोन आल्यात 2 धावा कंप्लीट झाल्या. सॉरी 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धाव फलकावरती आहेत. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये हो सुरेख आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू फेकी जोरकस व्हायला पाहिजे होती परंतु यस इथे मात्र काय घडतंय. धाव कंप्लीट झाली आहे. धोका होता पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं अमृत बेलुशे यांच्यासाठी. परंतु षटक क्रमांक 2 संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अंती धावसंख्येचा विचार केला तर 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आता मात्र आपल्या नावे कोण घेऊन येत आहे. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक असेल. अजित वाडकर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. त्या अर्थानं क्रिकेट पासून लांब लांब चालले गेले होते परंतु कुठेतरी प्रीमियर लीगचं आयोजन झालं. बोरगाव प्रीमियर लीगचं आणि त्यानंतर मात्र पुन्हा क्रिकेटच्या मैदानाकडे अमृत. हो 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 इथे मात्र डायरेक्ट हिट बॅक केला परंतु नाही. इथे मात्र कारण क्रिकेट बराच काळ सोडलंय अजित यांनी. जवळजवळ 7 ते 8 वर्ष क्रिकेट खेळलो नाही असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु गावाची लीग होते तर नक्कीच खेळायला पाहिजे आपल्याला. आणि तब्बल 140 खेळाडूंचा भरणा या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाला बोरगाव बुद्रुकच्या माध्यमातून. म्हणजेच काय तर अजी माझी म्हणजेच तरुण वर्ग त्याचबरोबर सिनियर खेळाडू यांना सुद्धा खेळायची संधी मिळाली. कारण पिता पुत्राच्या जोड्या खूप आपल्याला पाहायला मिळाल्या. फुल टॉस त्यावरती क्रॅकिंग प्रहार आलाय. चेंडू लॉंग ऑन दिशेला जाईल. तिथे एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो जोखीम भरा होता. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल. हो 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 इथे मात्र आणखीन एका धावीची भर असेल. 3 धावा कंप्लीट झाल्यात. पहा खऱ्या अर्थानं रनिंग खेळत असताना सुद्धा खूप प्रॉब्लेम होतात कारण फिटनेस नाहीये. वर्किंग खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर जो सातत्याने क्रिकेट खेळण्यासाठी तुम्हाला व्यायाम लागतो. तुमच्या शरीरासाठी फिटनेस हवा असतो तो आपण राखला जात नाही आपल्याकडून. कारण आपण खऱ्या अर्थानं व्यवसाय असेल जॉब असेल यामध्ये व्यस्त असतोय. फुलटॉस त्यावरती चांगली दिशा दिली. वा भाई वा अतिशय देखणा सुरेख प्रयत्न तर सुरेख झाला परंतु अडवता आला नाही. चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय. इथे मात्र डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर 4 धाब्यांसाठी. अमृत बेलुशे चांगले बॅटिंग करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचवली आहे 33 ऑन स्कोर बोर्ड. खूप मोठी धावसंख्या आहे. दर्शन 11 साठी पुन्हा एक संधी आहे.
आणखीन एक संधी असेल, यामध्ये जिंकेल त्याच बरोबर सेमी फायनल खेळावी लागणार आहे. हो, इथे मात्र लॉफ्ट केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. डी झोन. यस, एका धाब्याची भर असेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धाव संख्या 34 ऑन स्कोर बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या टीम खऱ्या अर्थानं श्रीनाथ 11. बादशाह रडार मध्ये भिरकावलाय. फ्लॅट 6 येतोय. यस, लॉंग ऑफ रिजनला 4 आहेत का? सॉरी, चौकार आहे. यस, इथे मात्र लॉंग ऑफ रिजनला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर छाप सोडली आहे. वन साइड खेळतात खऱ्या अर्थानं. आपण जर पाहिलं ना, सातत्यपूर्व अमृत बेलोसे तिन्ही मॅच 100 घेऊन चालल्यात. 38 ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा आणि सर्वच्या सर्व धावा मात्र लागतायत. आता मात्र थोडस शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका येईल का? लॉब केलाय. उंची आहे, लांबी किती आहे? पुरेशी आहे. हो, चेंडू जाईल मॅक्सिमम लॉंग ऑफ रिजनला. बिग 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 षटकार येतोय. बेस्ट फिनिश ऑफ द इनिंग म्हणायला हरकत नाहीये. 6 धाब्यांबरोबर 44 ऑन स्कोर बोर्ड. उच्चांकी धावसंख्या 3 षटकांमधली या मॅच मध्ये नोंदवले. टीम खऱ्या अर्थानं श्रीनाथ 11 यांच्या माध्यमातून 4 चौके 1 छक्के. 4 चौके 1 छक्के. त्या दरम्यान इथे शुभागमन झाले त्यांचं महादेवजी दानवले, त्याचबरोबर शिवाजी बेलोशे यांचं इथे शुभागमन झाले. त्यांना आम्ही या ठिकाणी मंचावरती सन्मानित करतोय. विनंती असेल या. अमृत 44 धावा झाल्यात. 45 टू विन. अमृत बेलोशे यांनी वैयक्तिक 29 धावा आतापर्यंत. 12 चेंडू 29 धावा. 5 इनिंग्स आगले आतापर्यंत. श्रीनाथ 11 संघासाठी खूप मोठे ताकद ठरले अमृत बेलोशे. आज गोलंदाजी, आज फलंदाजी 100 मॅचेस घेऊन चालल्यात. खूप बहारदार खेळ. चला श्रीनाथ 11 आपण लवकर ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या. विनंती असेल मित्रांनो. मोबाईलमुळे होते का ते? त्या समोरच्या बॅग मध्ये काय कॅमेरा आहे? चला चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. त्या दरम्यान आम्ही इथे सन्मानित घेतोय आदरणीय शिवाजी लवघणे, त्याचबरोबर महादेवजी दानवले यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. विनंती असेल या मंचावरती आपण संपन्न व्हायचंय. इथे मात्र स्टार्टिंग असेल 15ची. खूप मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं अमृत बेलोशे यांचं कौतुक करायला खऱ्या अर्थानं शब्द अपुरे पडतील. अतिशय बहारदार कामगिरी आतापर्यंत सातत्यपूर्व अमृत बेलोशे यांच्याकडून टीम श्रीनाथ 11 संघासाठी खूप मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली.
वरती अक्षय वाडकर मागच्या मॅचचे हिरो 2 बिग हिट लावले होते. टीम पुणेरी पलटण बरोबर खेळत असताना खूप महत्वाची भूमिका इथे मात्र अक्षय यांनी बजावली होती. आता मात्र तब्बल 45 धावा करायच्या. 18 चेंडू पार्थ वा भाई वा हो हो सुरेख अप्रतिम बाईच्या रूपात एक धाव येईल. परंतु काय गोलंदाजी यार. पार्थ मोरेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमचं वय कमी असेल परंतु तुमच्याकडे जज्बा मात्र खूप आहे. एक तुमची क्रिकेट बद्दलची आस्था क्रिकेटचं प्रेम हे तुमच्या नसा नसा भरलं ना त्यानंतर तुमचा परफॉर्मन्स आपोआप अतिशय दर्जेदार होत असतो आणि ते पार्थ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. थोडीशी दिशा भरकटली म्हणेन. थोडं फ्रंटला ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता झाली. एक धाव अर्जित होईल श्री गणेश. मात्र धावसंख्या पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती. एकही बाटली नाहीये. म्हणजेच काय तर गोलंदाजी चांगली आहे पार्थ मोरे यांची. प्रणव अतिशय देखणं आहे. ओहो नामी संधी आहे. कोण घेईल क्लच इथे मात्र हो चांगला झेल पकडलाय. वा असं वाटलं होतं तिसऱ्यानेच पकडला. इथे मात्र खऱ्या अर्थानं अतिशय चांगला दर्जेदार झेल फिनिशर मात्र माघारी परतवलाय. अक्षय वाडकर बॅक टू द पवेलियन. पार्थ मोरेचं कौतुक. इथे मात्र एक विकेट आपल्या नाभी केली आहे. खऱ्या अर्थानं फिल्डर कोण होतं कॅच पार्थ मोरे यांच्यासाठी मोरिया एंटरप्राइजेस कडून 501 रुपये आल्यात. मोरे एंटरप्राइजेस आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्याच मालकीचे आहे म्हणजे ते आपल्याकडेच राहतील. परंतु इथे देणं गरजेचं आहे कारण खऱ्या अर्थानं मैदानामध्ये पेटलेली थाप असते ना शाबासकीची ती आपल्यासाठी खूप मोलाची असते. खेळाडूंसाठी तुम्ही घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते कारण संपूर्ण जगाच्या समोर पाठीवरती थाप पडलेली खूप मोठी थाप असते. मित्रांनो लाईव्हला चालू असलेली स्पर्धा भरकटली जाते. लाईन 500चा असर झाला की काय म्हणायला हरकत नाही ते. परंतु नाही पैशामध्ये कधी क्रिकेटला तोलायचं नाही मित्रांनो. मी सातत्यानं सांगतो की आपलं जे ग्रामीण क्रिकेट आहे ना त्याला कधीही पैशामध्ये त्याचं मोजमाप करायचं नाहीये. फक्त तुमच्या मधल्या कला गुण दाखवायचे आहेत. आणखीन एक विकेट मिळेल का काय घडेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सुरेख वन हँडेड फक्त प्रयत्न केले जात आहेत कारण माहितीये 45 धावांचा भला मोठा डोंगर आमच्याकडे आहे. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची फलंदाजी पाहिले गेले ना तर अमृत बेलुशांनी केली. मोठा डोंगर उभारून ठेवलाय. थोडासा पुढे ठेवावा लागेल. हो हो लॉब केलाय. लाजबाब फटका येतोय. चेंडू जाईल. काय घडतंय 4 आहेत. यस पंत सांगताय इथे आहे 4 धावा. हो 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 भाई बा काय टायमिंग साधलंय यार. अफलातून टायमिंग आहे. नाव आहे खऱ्या अर्थानं प्रसाद वाडकर. षटक महागडं ठरलंय. 15चा रिक्वायर्ड रन रेट होता. 16 धावा लावल्या धावफलकावरती. म्हणजेच काय तर प्रयत्न केले जातात. प्रयत्नांची पराकाष्ठा कारण आता मॅच स्पर्धा मात्र इथे मात्र बाद फेरीकडे चालली म्हणजे तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला आता संधी नाहीये. तुम्हाला या लीग मधून बाहेर जावं लागणार आहे कारण जसजशी लीगच्या मॅचेस वाढतात पुढे पुढे राऊंड मध्ये जातात तसं मात्र नॉकआउट अर्थातच एलिमिनेशनचा जो दौर असतो म्हणजे तो फेरी असते म्हटलं जातं ना ती सुरू होते.
म्हणजेच काय तर तुम्हाला डिवायडर मध्ये खेळायचं असतं. विन मॅच पुढच्या फेरीमध्ये, पराभव लीग मधून बाहेर. तर सेकंड ओव्हर साठी मात्र प्राचारण केलं जातंय. कोण आहे बॉलर? आयुष. अजित वाडकर यांचे चिरंजीव खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला विशाल वाडकर, नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद वाडकर, गोलंदाजी मार्क वरतून आयुष. पाहिलं गेलं तर मला वाटतंय अपोजिट टीम मध्ये अजित वाडकर खेळतायत. चला चला अमृत बेलोशी विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. आयुष, अजित वाडकर, पहिला चेंडू. इथे मात्र फटका थोडासा वेगळ्या धाटीचा पाहायला मिळाला, कारण सी कॉर्नर पर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव घेतली जाईल. परंतु मी तर म्हणेन की प्रसाद यांनी स्ट्राईकला थांबायला पाहिजे होतं, कारण इथून पुढे मॅच कोण काढणार असेल तर ते नाव आहे प्रसाद वाडकर. कारण त्यांच्या बॅटचा हँडल अतिशय चांगला आहे, मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत आणि तुम्हाला धावसंख्या 14 पेक्षा जास्त रिक्वायर्ड रन रेट आहे. कारण असे जर चेंडू मिळाले तर प्रसाद यांना तर खूप मोठे मोठे फटके लागले जाऊ शकतात. चेंडू मात्र येतोय सीमारेषेकडे, सहजरित्या मात्र मारलेला हा कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून चौकार येतोय. धावा येऊ द्या, कशाही येऊ द्या, टायमिंग शॉट येऊ द्या, कशाही धावा येऊ द्या, पण धावांची गरज आहे. टीम वेदांत 11ला धावसंख्या 22 ऑन स्कोर बोर्ड, म्हणजे अजूनही 23 धावांची गरज. 10 चेंडू 23 धावा. नव्याने इक्वेशन आपल्या समोर असेल. पुन्हा फुलटॉस पहा, फुलटॉस चेंडू. खऱ्या अर्थाने मी का म्हटलं होतं की प्रसाद वाडकर यांना स्ट्राईकला आणा, कारण हे चेंडूला सगळे बाहेर गेले असते. प्रसाद वाडकर ज्या प्रकारचा त्यांचा बॅट स्विंग आहे ना, तर त्यावरती मोठमोठे प्रहार लागले जाऊ शकले असतात. आम्ही संधी दवडले म्हणेन, कारण एक एक षटकार या कुशल मुवमेंटला खूप महत्वाचा आहे टीम वेदांत 11 संघासाठी. आयुष पुन्हा एकदा. हो, इथे मात्र पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हो, जायला पाहिजे, कारण धावा खूप महत्वाच्या आहे तुमच्यासाठी. इथे दमून थकून चालणार नाही. भाग मिल्का भाग म्हटलं पाहिजे आपल्याला, कारण मॅच नॉकआउट मध्ये पोहोचली आहे. तुम्हाला विन करायचीच आहे मॅच, तरच तुम्ही पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आहात. सेमी फायनल खेळायला संधी मिळणार आहे आणि तिथे भिडणार आहात आपण दर्शन 11 सोबत. हो, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, झेल टिपणं गरजेचं. हो, इथे मात्र खराब 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 चेंडू जाईल डी 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 साठी. आयुषचं कौतुक करेन पहा, जेव्हापासून प्रसाद वाडकर स्ट्राईकला आले एकही चेंडू फुलटॉस हाताळला नाही पहा. आणि तिथे मात्र स्ट्राईक एंडला ज्यावेळेस विशाल वाडकर होते ना, त्यावेळेस 3च्या 3 चेंडू फुलटॉस टाकले होते. म्हणजे अप्रोमेट केलं गेलंय, एक सेन्सिबल क्रिकेट. हो, वा भाई वा, सुरेख सुरेख आपला तुमची 3 डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. इथे मात्र या षटकाने मॅच मध्ये ठेवलंय टीम खऱ्या अर्थानं श्रीनाथ 11ला. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 26 धावा, म्हणजेच काय तर अजूनही तुम्हाला बनवाव्या लागतील 19 धावा. 6 चेंडू 19 धावा. बॉलर अमृत बेलोशे जबाबदारीचं षटक घेऊन आल्यात. ओ हो, इथे मात्र डी झोन आहे, नाही आहे ना, डेलिब्रेट आहे. यस, बॉलर कोण नवीन. आता मात्र 5 चेंडू 19 धावा. अमृत बेलोशे त्यांना थोडासा कमी केलाय आणि तिथे दिशा मात्र भरकटली जाते. कोणतीही मॅच लाईटली घ्यायला नाही पाहिजे मित्रांनो. आपण सातत्यानं पाहत असतो क्रिकेट म्हटलं की उलटफेर होतात, चढ उतार पाहायला मिळतात, कित्येक अनपेक्षित निर्णय डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणजेच काय तर कोणी हलक्यात घेतलं गेलं नाही पाहिजे. वाईट +1 पहा, 3 धावा कंप्लीट झाल्या आतापर्यंत विदाऊट हे चेंडू एकही टाकला नाहीये. एक टाकलाय डॉट आणि त्यानंतरच्या एका डिलिव्हरीसाठी 3 चेंडू. म्हणजे आता समीकरण आलंय खऱ्या अर्थानं 16 पाहिजे, 5-16. इथे मात्र खऱ्या अर्थानं जाऊन दिला जाईल, कारण पाहिलं गेलं ना तर प्रसादला नॉन स्ट्राईकला ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्ही मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना अशा पद्धतीची फटकेबाजी करून मॅच जिंकू शकत नाही. आता 4-15ची मॅच आहे. वाईट डिलिव्हरी असेल, परंतु वाईटने जास्त फरक नाही पडणार, कारण 4-15
खूप अजूनही मोठं आहे. आज 14-21 असेल. 4-14 समीकरण नव्याने असेल. थोडस संत चाला. चला चला थोडं स्पीडअप ठेवा. त्याचबरोबर टीम दर्शन 11 आपण या आपल्या कर्णधारांना पाठवा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. आणि यामध्ये जिंकेल त्याची लगेच मॅच असणार आहे, लक्षात ठेवा. कारण जवळजवळ 4:30 वाजून गेल्यात. तीन 13 समीकरण नव्याने. षटकार येईल का? नाही. फटका फसला. चेंडू डी झोन कडे जाईल. आता मात्र 2-12 2 षटकारांची आवश्यकता. मॅच बनू शकते मित्रांनो. 2 षटकार लगावले जाऊ शकतात. झालंय क्रिकेटमध्ये कित्येक वेळा. टेनिस क्रिकेटने सुद्धा अनुभवलंय, लेदर क्रिकेटने सुद्धा अनुभवलंय, परंतु फटका फसलाय. चेंडू मात्र खूप आतमध्ये आहे. मिड विकेटलाच ते औपचारिकता बाकी आहे. खऱ्या अर्थानं टीम श्रीनाथ 11 हा संघ नक्कीच जातोय म्हणायला हरकत नाहीये. टीम सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दर्शन 11 विपक्ष टीम श्रीनाथ 11. या 2 संघांदरम्यान सेमीफायनल क्रमांक 2 आपल्या समोर असेल. हार्डलक बाडलक टीम वेदांत 11 कारण खूप धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या होत्या. 18 मध्ये